करायचं का सुरू? काल आपण सर्वांनी पाहिलं असेल, काल आपण सर्वांनी पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नानाभाऊ पटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला. अशा प्रकारचं एक ड्रामाबाजी करून, नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला, माजी अध्यक्षांना दिवसभराकरता निलंबित केलं. नानाभाऊंचा जो रुद्रावतार होता, जो राग होता, जो उद्रेक होता, तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदनशून्य आहे, हे सरकार शेतकऱ्यांचे किती टिंगलटवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता, राग होता. काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं. आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता. आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक 70 वर्षाचे सद्ग्रस्त, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही, ते अवजार खरेदी करू शकत नाही, त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे, त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे. आणि म्हणून 70 वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतःकरणानं, दुःखी मनानं, डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर हाकण्याचं काम, डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकतायत. या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत, ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सद्ग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं. आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम 97 अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला. माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली, माननीय जयंतरावांनी केली, माननीय नानाभाऊंनी केली आणि आम्हाला नाईलाजास्तव त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला, बाहेर जावं लागलं. आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री 4 वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात. परंतु ही वस्तुस्थिती नाही. कालही नानाभाऊंना सस्पेंड करत असताना हे सरकार किती बेमुरवतखोर आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे. आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच. माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच, पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करतंय, नाटकीपणा करतंय, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करतंय, त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही उभे राहा अशी आमची विनंती आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो. आमच्यावर सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे, विचाराचा पगडा. हे सरकार त्याच पद्धतीनं वागत आहे.
पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही. इव्हेंटबाज हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. पण गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारला अजिबात चिंता नाही. त्यांचा मोदी त्यांचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो, ते 1000 वेळ बोले. हे म्हणतात की आम्ही 6000 रुपये देतो. मुद्दा हा 6000चा नाही. शेतकऱ्यांकडून गेल्या 2014 पासून ते किती पैसे वसूल करतात, डिझेल मध्ये असेल, पेट्रोल मध्ये असेल, कीटकनाशकात असेल, खतामध्ये असेल, बियाणामध्ये असेल, लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात 6000 रुपये देतात. हे व्यापारी लोक आहेत, यांचा विचार व्यापारी आहे. हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही शिरजोरी की आम्ही शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी, बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मूठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंग साठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतोय. जे जे काही आयुध आमच्याजवळ आहेत त्या आयुधाचा वापर करतोय. पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय. अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत. मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या, ते नियम घेऊन, हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे, आम्ही बोलायला तयार आहोत, आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले. 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत. काय व्याजासकट देणार आहे? शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती, सोयाबीनचे पैसे दिले नाही, धानाचे पैसे दिले नाही, कापसाचे पैसे दिले नाही, तुरीचे पैसे दिले नाही. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्या ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे. पण हे सरकार पळ काढते आहे. हे फक्त मूठभर लोकांसाठी काम करते आहे. मेगा इंजिनिअरिंग सरकार एटी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे. त्यांच्या जे काही मूठभर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे. अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि ते लढत राहू. कितीही यांनी आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही. ही भूमिका आमची आहे. विचार करून केली जाईल असं सांगण्यात आलं. विधानसभेच्या देखील कर्जमाफी सांगितली होती, पण आता निवडणूक आहेत महापालिकेचे, त्याला अनुसरून सांगितलं होतं की थोडा विचार करून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी. मी तुम्हाला एक सांगतोय की हे सरकार आम्ही आता पुरवणी मागण्यावर बोलणार आहोत. या महाराष्ट्राचं राजकोषीय जी स्थिती आज आहे ती 1 लाखाच्या वर राजकोषीय घसरण या राज्याची झालेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. हे जे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात आहे हे सगळे कर्जानी करतात आहे. हे महाराष्ट्र सगळं कर्जानी बुजबुजवलं जात आहे. जनतेवर महागाई लादली जाते आहे आणि राहिलं यांच्याजवळ शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. आणि म्हणून टाइमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू. अरे आमचं सरकार होतं, उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले
नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ही पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. हे लोक आता देतो ते देतो, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे. आणि म्हणून कर्जमाफी असेल, ज्या अवकाळी पावसामुळे गारपीटमध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे आधी दिले नाही, गेल्या वर्षीचे दिले नाही, या वर्षाचे ते वेगळे. आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे. लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही. आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील. आता शेतकरी जागे झाले. त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चीड या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सरकारच्याकडून फार काही अपेक्षा आता शेतकऱ्यांनी कराव्यात असं मला वाटतं. आपको पता होगा कि महाराष्ट्र में जो सरकार है वो सरकार किसान विरोधी है. छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में जाते हैं, असेंबली में जाते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के विचार का पालन ये लोग नहीं करते. छत्रपति शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के अगर सब्जी को भी अगर उंगली लगी तो मैं हाथ कलम कर दूंगा. वो जितना आदर छत्रपति शिवाजी महाराज का किसानों के बारे में था. लेकिन ये सरकार महाराष्ट्र में रोज किसानों की आत्महत्या हो रही है. 3 महीने में हजारों शेतकरियों ने आत्महत्या की. सरकार को चिंता ही नहीं. महाराष्ट्र में लातूर डिस्ट्रिक्ट में एक किसान है, उसके पास बैल नहीं था. 70 साल के किसान ने अपने आप को जोत लिया और उनकी जो हमारी माता जी है उन्हें उसको बैल के जिससे हका है. ये परिस्थिति महाराष्ट्र की है. इस प्रगत राज्य को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है. किसानों का कर्जा माफी करने के लिए सरकार के पास पैसे नहीं है, लेकिन मेगा इंजीनियरिंग जैसे जो इनके बाप के जो कोई दानदाता है उनके लिए इनके पास पैसे है. हजारों करोड़ रुपया. हम आरोप नहीं कर रहे, माननीय सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर शिक्कामोर्तब किया है. और इस तरह की परिस्थिति आज पूरे महाराष्ट्र में है. हम जब किसान की बात आज हाउस में रखी तो आज भी सरकार ने उससे दुम लगाकर भागने की कोशिश की और माननीय अध्यक्ष जो है वो सरकार को ये सब पाप करने के लिए उनको साथ दे रहे हैं. और इसलिए हमने आज हाउस में से बहिर्गमन किया. को लेकर आंदोलन किया था जिसमें राजनीति के साथ हजारों किसानों पे गुने दाखिल किए. ये तो किसान का जो आवाज उठाएगा उसका मुंह दबाया जाएगा, उसका आवाज दबाया जाएगा. आपने देखा कल भी मेरे को मैंने जब किसान की बात रखी तो मुझे सस्पेंड कर दिया गया. तो इसलिए ये राज्य की जो सरकार है किसान विरोधी है और किसान की बात जो करेगा उसके ऊपर हम लाठी बरसाएंगे, उसके ऊपर कानून कार्रवाई करेंगे. इस तरह का पाप कर रहे. सरकार क्या देंगी. सरकार तो आपके पोडियम में आके राज्य के मुख्यमंत्री कहा कि वो गलत बोला है वगैरह वगैरह पहले दिन बोला है. तो फिर सरकार ने जवाब देना था. क्यों सरकार भाग रही थी? विधानसभा अध्यक्ष क्यों बचा रहा था? तो इसलिए ये सवाल खड़े करेंगे क्योंकि अब मौका है, शुरुआत हुई है. और ये सरकार जिस तरह से महाराष्ट्र को बर्बाद कर रही है हम नहीं छोड़ेंगे इनको. और सरकार को हमारे राज्य के किसान हो, बेरोजगार हो, गरीब हो, सबको न्याय देके ही रहेंगे. ये हमारा मानसिकता और वो लड़ाई नहीं. हमने ये विषय को लेके अभी वॉकआउट किया है. सरकार भाग रही है और सरकार को सबक देने के लिए जो भी हमारे पास आयुध है वो करने की कोशिश कर रहे निधीच मिळणार नाही असं काहीच महायुतीचं सूत्र आहे. कारण की पालकमंत्र्यांना 30% निधी आणि सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना 70% निधीचं वाटप केलं जाणार आहे. जी पद्धत आघाडीच्या काळात होतं की समसमान निधीचं वाटप होत होतं. आता मात्र त्यांच्या समन्वय समितीमध्ये एक नवीन सूत्र निघालेलं आहे 30 आणि 17%. बघा, महाराष्ट्राला बर्बाद करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा कराव्यात आम्ही. जेव्हा ह्या व्यवस्था येतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. आता आपण सांगताय की आम्ही डोक्यात ठेवू आणि ज्यावेळेस आम्हाला हे सगळे विषय पुढे येतील त्या वेळेस या सरकारला फाडून आम्ही खाऊ. कारण की आमच्या भागात राहणारी जनता आणि त्याला मिळणाऱ्या योजना
त्याच्यापासून यांना दूर करण्याचं काम या सरकारने केलं. त्या सरकारला माफी देण्याचं कुठलंही कारण ठरू शकत नाही. वादग्रस्त निर्णय अध्यक्ष असताना घेतलेले आहेत आणि त्यामुळे ठीक आहे आता हा विषय आहे. अरे त्यांना काय त्याचा आता मुकाट्यांना पहिले शेतकऱ्यांचं बोल आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षाच्या वतीने स्थगनचा प्रस्ताव 97च्या नियमाखाली सबमिट करण्यात आलेला होता. स्थगनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो स्थगन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं, नानाभाऊ पटोले यांनी केलं. त्यानंतर देखील स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे निषेध म्हणून विरोधी पक्षाने बहिर्गमन केलं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उभे राहून सांगितले की आमची चर्चा आजच चर्चा करायची तयारी आहे, आज किंवा उद्या. आम्ही पुन्हा आज जाऊन सांगितलं की ठीक आहे, आज तर आज चर्चा सत्तारूढ पक्षाची चर्चा करायची तयारी आहे, विरोधी पक्षाची चर्चा करायची तयारी आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सगळं आभाळच फाटल्याची परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे. महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे. दिलेले जाहीर केलेल्या रकमा सरकार द्यायला तयार नाही. शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्यात मागच्या 3 महिन्यात झालेल्या आत्महत्येचं संख्या देखील सभागृहात सांगितली. न भूतो न भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती. आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कार म्हणून सांगितलं आमची चर्चा करायची तयारी आहे. त्यावर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन. नियमच 97 खाली होता की नियम 97 अन्वये चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती. त्यामुळे सरकारला चर्चा करायची नाहीये. सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही. सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षांनी आता बहिर्गमन केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पण म्हटलं होतं की मी जर मुख्यमंत्री बनून येणार त्यावेळेस मी 7-12 सुद्धा कोरा करेन. ती योग्य वेळ आली तर मी कर्जमाफी सुद्धा करेन. पण त्यांनी अशी पण वाईट नाही पण ती कर्जमाफी अजून त्यांना द्यायला का ते माणसाबद्दल 7-12 कोरा नाही, कोरा 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 अशी घोषणा होती. धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. मराठा समाजाच्या बद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत. महाराष्ट्रात कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही. आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता विश्वास नाही. काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम हे करतायत. काल परवा पुरवणी मागण्या केल्यावर आता 1,03,000 कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत, जे सरकारच्या खिशात नाहीये. सरकारला माहिती आहे तिथे येणार नाही, तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पलीकडे जाऊन 1,03,000 कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे. सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे. तरी देखील सरकारचा शक्तीपीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळतंय. 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे. का करायचा आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येतंय. लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतोय. जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या, एवढीच आमची साधी मागणी आहे. आणि ती सरकार दुर्लक्षित करतंय. आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी, बंटी पाटील, सतेज पाटील शक्तीपीठाच्या विरोधी, संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तीपीठ मार्ग जातोय तिथं सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत. एखाद्याने अर्ज केला, मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो. तिथं सरकारला शेतकरी सांगतायत नको बाबा तुमचा रस्ता, तरी देखील सरकार का आग्रह करतंय. सूर्यप्रकाशा इतकी आता स्वच्छ बाजू आहे. मेगा इंजिनियर सारख्या इंजिनियर कंपन्या 4-5 आहेत.
ज्यांना हे कामं देण्याचा उद्योग मागचे 4 वर्ष सतत चालू आहे आणि कामं द्यायची आणि ते नितीन गडकरींनी टेंडर काढलं तर एस्टिमेटच्या खाली 20%, 25%, 30% आणि ह्यांचं टेंडर एस्टिमेटच्या वर 30 आणि 35% जातं. यातच हा 60% फरक कशात आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत असेल असं मला वाटतंय. महाराष्ट्राची लूट चालू आहे. आमचं एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका, शेतकऱ्याला मदत करा, शेतकऱ्याच्या मागे उभा राहा. पण सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर एससीचे पैसे वळवले, एसटीचे पैसे वळवले, एससी एसटीचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार करू शकतं. त्याचबरोबर या सरकारकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला, संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा. चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले 288 पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या त्या भागातले मांडतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल. आणि खरीप हंगामाचे पैसेही या सरकारने दिलेले नाही. गेल्या वर्षीचे पैसे नाही, या वर्षीचे पैशाचा पत्ताच नाही आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आणि पाप हे सरकार करतंय. आणि लातूर जिल्ह्यातली घटना मगाशी भास्कररावनी आणि नानाभाऊनी सांगितली. बैल नाही म्हणून माणूस स्वतःला चुकवून घेतोय. एवढी महाराष्ट्राची दारुण अवस्था कधीही नव्हती, पण यांनी महाराष्ट्राचा विहार करायचा निर्णयच घेतलेला दिसतोय आणि त्यामुळं आमच्या या सरकारला विरोध. सर शक्तीपीठाला 86,000 कोटीचा खर्च लागतोय. जवळपास त्या सगळे शेतकरी त्याला विरोध करतायत, पण जी गोष्ट मागितली नाही ती देण्याचं का अट्टास का? अट्टास यासाठी आहे की एखादं मोठं टेंडर निघालं की लाभधारक आहेत, त्या लाभधारकांना आणि कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांना किती 5 हजाराच्या 3 हजाराच्या वरची टेंडर कुणाला गेलेत बघा. 4-5 कंपन्यांना सोडून बाहेर टेंडर जात नाही राज्यात त्याचा. आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलंय. मुंबईतलं एक 3,000 कोटी रुपयाचा फरक असताना ती LNTची निविदा नाकारली. याच्यावर आम्ही नाही, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे सरकार भ्रष्ट पद्धतीनं काम करतं हे आता सिद्ध झालेलं. दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. भविष्यात दोन्ही काकापुतणे एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे? दोन्ही भाऊ एकत्रित मराठीच्या प्रश्नावर आलेले आहेत आणि हा महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. बाकीचे कोणी एकत्रित येण्याच्या प्रश्नाची चर्चा तुमच्या मनात असेल, इतर ठिकाणी कुठं नाही.